गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण लेक्चरला जो नेक्स्ट कंटेंट आहे सिम्पल इंटरेस्ट हा पार्ट बघणार आहे. प्रिव्हियस लेक्चरला आपण पर्सेंटेज हा पार्ट बघितलेला, रेशो, प्रपोर्शन अँड पर्सेंटेज नंतर आपण प्रॉफिट आणि लॉस ही जी कन्सेप्ट आहे ते आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेलं की प्रॉफिट आणि लॉसमध्ये किती पर्सेंट प्रॉफिट आहे, किती पर्सेंट लॉस, त्यामध्ये ॲन्युअल प्राईस जी आहे ती किती दिलेली असेल तो पार्ट. नंतर आज त्याच्यावर डिपेंड जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट, ती कन्सेप्ट आज आपण लेक्चरला बघणार आहे. पहिल्यांदा सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय ते बघूया, त्याची डेफिनेशन आणि फॉर्म्युला. अँड नेक्स्ट एक्झाम्पल. इफ द इंटरेस्ट इज चेंज्ड ओनली द ओरिजिनल प्रिन्सिपल फॉर द फुल पिरियड इट इज कॉल्ड सिम्पल इंटरेस्ट. So simple interest is paid every year and the principal is paid the end of the period. So त्यामध्ये फर्स्ट म्हणले we know if we denote the principal by P, the period is years by N and the rate of interest percent per annum by R and the total interest by I, capital I. Then interest on rupees P for 1 year is equal to P into R divided by P of R divided by 100. We denote the amount of A. सिम्पल इंटरेस्ट जो आहे, सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना जो आपण नोटेशन यूज करणार आहे त्यामध्ये जे काय प्रिन्सिपलची व्हॅल्यू दिलेली असेल ते आपण P ने डिनोट करणार आहे. त्यामध्ये एक्झाम्पलमध्ये जो पिरियड टाईम दिला असणार आहे, किती वर्षाने दुप्पट होईल, कमी होईल, सो त्यासाठी इयर जे आहे, इयर हा वर्ड्स वापरला असेल तर त्या इयरसाठी जो टाईम पिरियड असेल त्यासाठी आपण स्मॉल एन हे नोटेशन यूज करणार आहे. त्यानंतर जो काही इंटरेस्ट पर्सेंट पर ॲन्युअम असेल, रेट असेल त्याचा किती पर्सेंट, तर त्यासाठी आपण आर हे नोटेशन यूज करणार आहे. आणि सिम्पल इंटरेस्टसाठी आपण कॅपिटल आय हे नोटेशन यूज करणार आहे. द इंटरेस्ट ऑन रुपीज P फॉर N इयर्स इज इक्वल टू, सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे PNR डिवायडेड बाय 100. इफ I इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. सिम्पल इंटरेस्टचा हा फॉर्म्युला तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. कॅपिटल I इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, जी एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू दिलेली असेल ती व्हॅल्यू असणार आहे. N म्हणजे टोटल पिरियड, तो पिरियड किती इयर्सचा असणार आहे तो असणार आहे. त्यानंतर आर म्हणजे किती पर्सेंट असणार आहे, प्रॉफिट ऑर लॉस, सो ती आरची व्हॅल्यू असणार आहे डिवायडेड बाय 100. सिमिलरली सेकंड, ए इज इक्वल टू P प्लस आय इज इक्वल टू P प्लस PNR डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस NR डिवायडेड बाय 100. आता हा जो फॉर्म्युला आहे हा कधी यूज करायचा आहे तो आपण बघूया. फॉर द फर्स्ट फॉर्म्युला इन्व्हॉल्व 4 टर्म्स I, P, N and R. If any 3 of them are known as the fourth can be easily calculated. सो आता फर्स्ट आपण जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज करूया. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये जो फर्स्ट फॉर्म्युला आहे तोच यूज करा. ॲन्सर जे आहे कॅल्क्युलेशन ते तुमचं इझिली होईल. त्यामध्ये एक्झाम्पल नंबर फर्स्ट, फाइंड द सिम्पल इंटरेस्ट ऑन रुपीज 2000 फॉर 8 मंथ ॲट 50% पर ॲन्युअम. सो त्यामध्ये फाइंड करा म्हटले सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्टसाठी आपण कॅपिटल आय हे नोटेशन यूज करतोय. प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे टोटल किती रुपीज दिलेले आहेत तर 2000 रुपीज. सो पीची व्हॅल्यू आली 2000 रुपीज. 8 मंथ ही व्हॅल्यू इथं दिलेली आहे, म्हणजे जो टोटल टाईम पिरियड आहे तो 8 मंथचा आहे. मग स्मॉल एनची जी व्हॅल्यू आहे स्मॉल एन इज इक्वल टू 8. अँड रेट जो आहे तो रेट दिलेला आहे 15%. सो रेटची व्हॅल्यू आहे 15%. सो रेट आहे तो आपण स्मॉल आरनं डिनोट करतोय. सो आर इज इक्वल टू 15. सो पहिल्यांदा वी यूज युज्युअल नोटेशन. वी हॅव फॉर्म्युला फर्स्ट ऑफ ऑल लिहिलेला आहे. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. I इज इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट. सो P इज इक्वल टू 2000 रुपीज,
n इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 12. 8 डिवायडेड बाय 12 का घेतलं आहे तर टोटल 8 मंथ दिल्यात आणि टोटल 1 इयरमध्ये किती मंथ्स असतात तर 12 मंथ असतात. टोटल मंथ जे आहेत ते 12 आहे, त्यामधले आपल्याला किती टाईम पिरियड आहे 8 मंथ. सो 8 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 3. देन आर इज इक्वल टू 50%. सो आर इज इक्वल टू 15. नेक्स्ट आपण सी डिवाइडमध्ये 100मध्ये ती व्हॅल्यू कन्वर्ट करणार आहे. सो आय इज इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू 2000 इंटू 2 डिवायडेड बाय 3 इंटू 15 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 200 रुपीज. सो सिम्पल इंटरेस्ट आलेला आहे आपला 200 रुपीज. सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट याला मराठीमध्ये सरळ व्याज आणि चक्र व्याज असं म्हटलं जातं. तिथं आपण सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणणार आहे. दशे किती रुपये 2000 रुपयाने 8 महिन्यांचे 15% तर किती तुम्हाला इंटरेस्ट होईल त्यामध्ये सिम्पल इंटरेस्ट तुम्हाला सरळ व्याज किती मिळेल. म्हणजे सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू 2000 रुपीज इंटू 8 मंथ टू 15%. सो त्यामध्ये आपल्याला सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला स्क्रीनवरती आहेच. आय इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. पी इज इक्वल टू 200 रुपीज. एन इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 12. 8 डिवायडेड बाय 12 का घेतलं तर टोटल मंथ्स आपले किती असतात 12 असतात. सो त्यामध्ये आपल्याला 8 मंथ्स आहेत. 8 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 3. अँड आर इज इक्वल टू रेट किती आहे 15%. सो आर इज इक्वल टू 15. देन नेक्स्ट वी यूज द फॉर्म्युला ऑफ सिम्पल इंटरेस्ट. सो आय इज इक्वल टू 2000 इंटू 2 डिवायडेड बाय 3 इंटू आरची व्हॅल्यू पुट केली 15 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 200 रुपीज. हे आलेलं आहे आपलं फायनल ॲन्सर. आता सेम सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघूया. सेकंड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये अगेन आपल्याला सिम्पल इंटरेस्टची व्हॅल्यू दिलेली असेल, मंथ असेल किंवा इयर असतील आणि पर्सेंटची जी व्हॅल्यू आहे म्हणजे जो पर्सेंटचा रेशो आहे तो डिफरंट दिला असेल. सो एक्झाम्पल नंबर सेकंड. फाइंड द सिम्पल इंटरेस्ट ऑन रुपीज 10,000 फॉर 73 days ॲट 10% पर ॲन्युअम. सो सिम्पल इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. रुपीज म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे 10,000 रुपीज. जो टाईम पिरियड आहे तो डेजमध्ये दिलेला आहे 73 days. अँड रेट जो आहे तो 10% दिलेला आहे. सो आय इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. सो P इज इक्वल टू 10,000 रुपीज. N इज इक्वल टू 73 डिवायडेड बाय 365 बिकॉज 1 इयर्समध्ये आपले टोटल डेज किती असतात 365. सो 73 डिवायडेड बाय 365 अँड आर इज इक्वल टू 10. सो सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. सो 10,000 इंटू 73 डिवायडेड बाय 365 इंटू 10 डिवायडेड बाय 100. सो इथं 365 व्हॅल्यू पाहिजे डिवाइडला. सो देन मल्टिप्लिकेशन केल्यानंतर फायनल आन्सर येते अगेन 200 रुपीज. 10,000 आहे असे ॲज इट इज ठेवले. 0.02 ही व्हॅल्यू कशी आलेली आहे कॅल्क्युलेशन करून बघा. 73 डिवायडेड बाय 365 इंटू 10 डिवायडेड बाय 100. देन नेक्स्ट मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 200 रुपीज आन्सर येईल. सो नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. आपण जे फर्स्ट एक्झाम्पल बघितलेलं त्यामध्ये बघा काय करेक्शन आहे. फाइंड द सिम्पल इंटरेस्ट ऑन रुपीज 2,000 फॉर 8 months ॲट 15% पर ॲन्युअम. सो यामध्ये ॲज इट इज आपला फॉर्म्युला आहे सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR
डिवायडेड बाय 100. सो पीची व्हॅल्यू आहे 200. एन इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 12. 8 डिवायडेड बाय 12 केल्यानंतर काय येईल 2 डिवायडेड बाय 3. आर इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 100 बिकॉज 15% आहे. सो नेक्स्ट सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू 200 इंटू 2 डिवायडेड बाय 3 इंटू 15 डिवायडेड बाय 100. कॉमनली आपण डिवाइड 100 घेतलेला आहे. 0 0 0 0 गेट कॅन्सल. देन 3 इंटू 3 वरती 15ला जर भाग लावला तर 5 ही व्हॅल्यू येईल. 5 इंटू 2 10. 10 इंटू 2 20. सो ॲन्सर येईल 20 फॉर्म्युलानुसार. आणि इथं ॲन्सरमध्ये आपल्याला दिलेलं आहे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये, हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे इथं ॲन्सर दिलेलं आहे 200. कारण इथं व्हॅल्यू आपण 2000 घेतलेली आहे. बरेचदा सेकंड क्वेश्चनमध्ये बरेच जणांचं कन्फ्युजन होतं. सो इथं व्हॅल्यू आपण 200 घेतली, त्यामुळे इथं आन्सर आलेला आहे 20. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे जे की एक्झाम्पल आपण आधी बघितलेलं. फाइंड द सिम्पल इंटरेस्ट ऑन ₹10,000 फॉर 73 days ॲट 10% पर ॲन्युअम. बऱ्याच जणांना जर कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम असेल तिथं डायरेक्टली कॅल्क्युलेशन होतं. इथं परत रिपीट सॉल्व केलेलं आहे. हे कॅल्क्युलेशन हवं असेल तर बघा. पीची व्हॅल्यू ₹10,000 आहे. एन इज इक्वल टू 73 डिवायडेड बाय 365 इज इक्वल टू भाग लावला तर 1 डिवायडेड बाय 5 येईल. आर इज इक्वल टू 10% म्हणून 10 डिवायडेड बाय 100. सो एस आय इज इक्वल टू, एस आय मीन्स सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. पीची व्हॅल्यू आहे 10,000. 10,000 इंटू 1 डिवायडेड बाय 5 इंटू 10 डिवायडेड बाय 100. सो 0 0 गेट कॅन्सल. देन नेक्स्ट 5 अगेन 10ला भाग लावलेला आहे. 2 ही व्हॅल्यू आली. 2 इंटू 100 इज इक्वल टू 200. सो सिम्पल इंटरेस्टची व्हॅल्यू आलेली आहे ₹200. सो नेक्स्ट आपण बघणार आहे एक्झाम्पल नंबर 3. सो एक्झाम्पल नंबर 3 आहे अ सम ऑफ ₹2,500 अमाऊंट टू द ₹2,800 in 3 years. Find the period which ₹1,000 will amounts of ₹1,160 at the same rate. सेम रेटसाठी विचारलेलं आहे. एक्झाम्पलमध्ये फर्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे सम ऑफ ₹2,500 अमाऊंट्स टू ₹2,800 इन 3 years. किती इयर्ससाठी टाईम पिरियड दिलेला आहे 3 years. फाइंड द पिरियड विच ऑफ ₹1,000 विल अमाऊंट टू ₹1,160 ॲट द सेम रेट. सो आता कॅल्क्युलेट करूया आपण हे नेक्स्ट एक्झाम्पल. सो त्यामध्ये 1 by 1 जे आहे ते व्हॅल्यू, त्या व्हॅल्यू आपण लिहून घेऊया. हिअर P इज इक्वल टू 250. फर्स्ट प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे 250. अमाऊंट किती आहे 2080. प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे 2,500. अमाऊंट इज इक्वल टू 2,800. इंटरेस्ट इज इक्वल टू, जर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण काय करणार 2,800 मायनस ₹2,500. सो मायनस केले, सबस्ट्रॅक्ट केले तर इंटरेस्ट किती आला ₹300. 2,800 मायनस 2,500 इज इक्वल टू ₹300. सो सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू 2,500 इंटू 3 इंटू R डिवायडेड बाय 100. बिकॉज आरची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. टाईम पिरियड आपल्याला 3 yearsचा दिलेला आहे आणि आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो 0 0 गेट कॅन्सल. 3 इंटू, सो 0 0 गेट कॅन्सल. 3 इंटू 25 इज इक्वल टू 75 R. सो 75 व्हॅल्यू आली R, 75 इंटू R. सो एस आयची व्हॅल्यू म्हणजे इंटरेस्ट किती आलेला आहे वरती 300. सो 300 ही व्हॅल्यू पुट केली.
300 is equal to 75 into R. So R is equal to 300 divided by 75. So R is equal to 4%. So rate of value आली 4%. देन ही जी व्हॅल्यू आहे 4 ही अगेन आपल्याला सेकंड कंडिशनमध्ये पुट करायची. सो इंटरेस्ट फॉर सेकंड कंडिशन. आता सेकंड ज्या व्हॅल्यू दिल्यात आपल्याला अमाऊंट ज्या प्रिन्सिपल व्हॅल्यू दिल्या त्याचा इंटरेस्ट पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया आणि सेम प्रोसिजर रिपीट फॉलो करूया. सो सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू म्हणजे इंटरेस्ट इज इक्वल टू 1160 मायनस 1000 इज इक्वल टू 160. So simple interest is equal to 1000 into n into 4 divided by 100. then सेकंड टर्ममध्ये टाईम पिरियड नाही आहे. सो टाईम पिरियड जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. बिकॉज 3 इयर जो आहे तो आपण ऑलरेडी आधी यूज केलेला आहे. सो अगेन आपण तीच व्हॅल्यू यूज नाही करू शकत. आपल्याला नेक्स्ट व्हॅल्यू इथं कॅल्क्युलेट करायची ती म्हणजे एनची. सो एस आय इज इक्वल टू 1000 इंटू एन इंटू 4 डिवायडेड बाय 100. सो 0 0 गेट कॅन्सल. एस आयची व्हॅल्यू आलेली आहे 160. सो 160 इज इक्वल टू 40 एन. सो एन इज इक्वल टू 160 डिवायडेड बाय 40. सो 0 0 गेट कॅन्सल. 16 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 4 इयर्स. सो एन इज इक्वल टू 4 इयर्स. ही आलेली आहे आपली व्हॅल्यू. फर्स्ट टर्ममध्ये आपण रेटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. सेकंड टर्ममध्ये आपण एनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. कारण क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, हा जो क्वेश्चन आहे इथं आपल्याला म्हटलेलं द सम ऑफ रुपीज 2500 अमाऊंट टू रुपीज 2800 इन 3 years. फाइंड द पीरियड इन विच रुपीज 1000 विल अमाऊंट ऑफ रुपीज 1160 ॲट द सेम रेट. सो त्यानुसार आपली फर्स्ट रेटची व्हॅल्यू आलेली 4% अँड सेकंड टाईम पिरियड जो आहे एन त्याची व्हॅल्यू आलेली आहे 4 years. देन नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. सो एक्झाम्पल नंबर 4. अ सम ऑफ रुपीज 4000 अमाऊंट्स ऑफ रुपीज 4600 इन 3 years ॲट सिम्पल इंटरेस्ट. फाइंड द पीरियड इन विच रुपीज 2000 will be amount to rupees 2800 at the same rate. A sum of rupees 4000 amount of rupees 4600 ह्याच्या दोन व्हॅल्यू दिल्यात म्हणजे आपल्याला सेम याचा काय करायला लागेल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला लागेल. आणि किती इयरसाठी आहे सेम 3 इयरसाठी आहे. सो आणि नेक्स्ट लाईनमध्ये किती दिलेले 2000 आणि 2800 म्हणजे अगेन आपल्याला त्याचा पण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल जसं सॉल्व केलेलं सेम तसंच एक्झाम्पल हे सॉल्व करायचं आहे. सो पहिल्यांदा आपण इंटरेस्ट काढून घेऊया. सो इंटरेस्ट इज इक्वल टू 4600 मायनस 4000 इज इक्वल टू 600. सो इंटरेस्ट इज इक्वल टू 600. सो सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू NPR डिवायडेड बाय 100. सो 600 इज इक्वल टू 4000 इंटू 3 इंटू R डिवायडेड बाय 100. NPR फॉर्म्युल्यामध्ये पुट केली. पीची व्हॅल्यू पुढं घेतलेली. फॉर्म्युला लिहिताना आपण NPR असा लिहितो दरवेळेस. सो इथं लिहिताना फॉर्म्युला थोडासा उलटा लिहिलेला आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म्युला तुमच्या रूल्सनुसार जरी लिहिला तरी आन्सर तेच येणार आहे. PNR लिहा किंवा NPR लिहा. इथं फॉर्म्युला NPR लिहिलेला आहे. सो एनची व्हॅल्यू मग 3 इंटू 4000 इंटू R डिवायडेड बाय 100. सो ओके 600 इज इक्वल टू 3 इंटू 4000 इंटू R डिवायडेड बाय 100. जर PNR लिहिला तर 4000 इंटू 3 इंटू R. पण वरती फॉर्म्युल्यामध्ये P आणि Nची पोझिशन बदलली, खाली व्हॅल्यूची पण पोझिशन बदलली. सो तुम्ही एक तर एक फॉर्म्युला कॉन्स्टंटली यूज करा. सो 600 इज इक्वल टू 120 R. कॅल्क्युलेशन करून 120 ही व्हॅल्यू आली. सो 120 R. सो R इज इक्वल टू 600 डिवायडेड बाय 120.
So 0 get cancel, R is equal to 5%. So rate is equal to 5%. Then second condition calculate करताना आपल्याला अगेन सेकंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला लागणार. सो I is equal to 2800 minus 2000 is equal to 800. So SI is equal to NPR divided by 100. So I ची व्हॅल्यू आलेली आहे 800. So 800 is equal to 2000 into N into P divided by 5 divided by 100. 800 is equal to 2000 into N into P divided by 100. 5 divided by 100. 5 divided by 100. So 0 get cancel. 800 is equal to 20 into 5, 100 N. So N is equal to 800 divided by 100 is equal to 8. So N is equal to 8 years. जो टाइम पिरियड आहे तो किती आलेला आहे 8 इयर्सचा. एट व्हॅल्यू आलेली आहे एनची. देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे, थोडंसं एक्झाम्पल वेगळं आहे हे. A lend of ₹2000 to B for 2 years and 800 to C for 3 years. If the 3 years, if the interest is rupees of 384 of rupees 384 as interest from them, find the rate of interest. लेट आर इज इक्वल टू रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आरची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो इंटरेस्ट ऑन रुपीज इज इक्वल टू फर्स्ट लाईनला किती इंटरेस्ट दिलेला आहे 2000. सो 2000 इज इक्वल टू 2000 इंटू 2 इंटू आर डिवायडेड बाय 10. से देन नेक्स्ट कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन आलेलं आहे 40 आर. कॅल्क्युलेशन जे आहे ते 40 आर आलेलं आहे, कारण 0 गेट कॅन्सल. 20 इंटू 2 इज इक्वल टू 40 आर. देन ऑल्सो इंटरेस्ट ऑन रुपीज 800. सो 800 इंटू 3 इंटू आर इज इक्वल टू 100. 800 इंटू 3 इंटू आर डिवायडेड बाय 100. 800 इंटू 3 इंटू आर डिवायडेड बाय 100. सेकंड स्टेटमेंट जे दिले ते आपण कॅल्क्युलेट करतो आहे. सो 0 गेट कॅन्सल. 8 इंटू 3 24 आर. सो देन दोन्ही व्हॅल्यू आल्या 40 आर अँड 24 आर. सो दोन्हीची आपल्याला ॲडिशन करायची. सो 40 आर प्लस 24 आर इज इक्वल टू 384. सो दोन्हीची ॲडिशन केली तर 64 आर येईल. 64 आर इज इक्वल टू 384. So R is equal to 384 divided by 64. Then R is equal to 6% per annum. So इथं रेट ऑफ इंटरेस्ट आलेला आहे 6%. सो आज आपण लेक्चरला सिम्पल इंटरेस्टचे एक्झाम्पल बघितलेली, इझी एक्झाम्पल आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट कन्सेप्ट जे आहे कंपाऊंड इंटरेस्ट जी की स्टार्ट करूया. थँक्यू.